शरद पौर्णिमा, ज्याला कोजागिरी पौर्णिमा असेही म्हटले जाते, हा एक महत्त्वाचा हिंदू सण आहे जो हिंदू चंद्र महिन्यात अश्विनमध्ये पौर्णिमेची रात्र दर्शवतो. याला हार्वेस्ट मून म्हणूनही ओळखले जाते. शरद पौर्णिमा भारताच्या विविध भागांमध्ये, विशेषतः महाराष्ट्र, गुजरात आणि उत्तर प्रदेश राज्यांमध्ये साजरी केली जाते. हे पौर्णिमेच्या रात्री येते आणि पावसाळ्याच्या समाप्तीचे प्रतीक असते. याला हार्वेस्ट मून असेही म्हणतात. 16 ऑक्टोबर 2024 रोजी हा सण साजरा केला जाणार आहे. पौर्णिमा तिथी या दिवशी रात्री 8:40 सुरू होईल आणि 17 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 4:55 संपेल. शरद पौर्णिमेला चंद्रोदय होईल. 16 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5:13 हा चंद्रोदय असणार आहे. यावर्षी कोजागिरी पौर्णिमेला रवियोग जुळून येणार आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रवियोग सकाळी 6:23 होणार आहे. हा योग संध्याकाळी 7:18 असणार आहे. या दिवशी ध्रुवयोग सकाळी 10:10 असणार आहे. 16 ऑक्टोबर 2024 रोजी कोजागिरी पौर्णिमेचा चंद्रोदय हा संध्याकाळी 5:05 असणार आहे. या दिवशी रात्री मोकळ्या आकाशात खीर ठेवण्याची वेळ रात्री 8:40 असणार आहे. या दिवशी महाराष्ट्रासह इतर भागात मसाला दूध बनवण्याची परंपरा असते. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळचा मानला जातो आणि चंद्राच्या किरणांमध्ये गुणकारी गुणधर्म असल्याचे म्हटले जाते. एका भांड्यात खीर किंवा दूध तयार केले जाते आणि नंतर खाण्यासाठी चंद्रप्रकाशात ठेवले जाते. कोजागिरीचा अर्थ कोण जागृत आहे असा विचारत माता लक्ष्मी देवी त्या दिवशी सर्वत्र फिरत असते. कोजागिरी पौर्णिमेला असं मानलं जातं की माता लक्ष्मी या दिवशी भूमंडलामधनं पृथ्वी तलावरती येत असतात आणि बघत असतात की कोण जागरण करत आहे. त्यामुळे या दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत जागायची आपल्याकडे पद्धत असते आणि माता लक्ष्मीच्या या दिवशी आपल्याला सेवा करायच्या असतात. तर कोणकोणत्या सेवा करायच्या असतात? आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती व्हावी, आपल्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण व्हावी, दारिद्र्य संपावं यासाठी ह्या सेवा केल्या जातात. त्यामध्ये तुम्ही लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, श्री सूक्तम, व्यंकटेश स्तोत्रम ह्या सेवा तुम्हाला रात्री करायच्या असतात. त्याच्यानंतर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला अखंड माता लक्ष्मीची आपल्या घरावरती कृपा राहावी, मनातील आपल्या प्रत्येक इच्छा पूर्ण व्हावी, दारिद्र्य संपावं यासाठी काही उपाय आणि काही सेवा करायच्या असतात. त्यामध्येच कोजागिरी पौर्णिमेला माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरामध्ये काही वस्तू आपल्याला घेऊन यायच्या आहेत, जेणेकरून माता लक्ष्मी आपल्यावरती खूप प्रसन्न होईल. आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेऊया. तर या दिवशी तुम्हाला 7 कवड्यांचा एक उपाय करायचा आहे. तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की कवड्यांची जी उत्पत्ती आहे तर ती माता लक्ष्मीच्या मार्फत म्हणजे समुद्र मंथनामधनं झालेली आहे आणि ह्या ज्या कवड्या आहेत तर त्या लक्ष्मी देवीला अतिशय प्रिय आहेत. तर ह्यात 7 कवड्या आपल्याला आपल्या घरामध्ये या दिवशी घेऊन यायच्या आहेत आणि त्याचा आपल्याला एक छान असा उपाय करायचा आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये कधीच पैशांची कमतरता भासणार नाही. तर काय करायचं आहे? या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ आंघोळ करायची आहे. त्यानंतर तुम्हाला 7 पिवळ्या ज्या कवड्या असतात तर त्या तुम्हाला खरेदी करून आणायच्या आहेत. आता पिवळ्या जर नाही मिळाल्या तर पांढऱ्या खरेदी करून आणायच्या आणि त्या हळदीमध्ये थोड्याशा पिवळ्या तुम्हाला करायच्या आहेत. त्यानंतर आपल्या देवघरासमोर बसायचं आहे. तुम्हाला देवघरासमोर एक छान तुपाचा दिवा, अगरबत्ती वगैरे लावायची आणि त्या कवड्यांना तुम्हाला प्रथम पाण्याने, त्यानंतर पंचामृतने, परत पाण्याने असं तुम्हाला 11 वेळेस अभिषेक घालायचा आहे. ओम महालक्ष्मी नमो नमः म्हणत तुम्ही हा अभिषेक घालू शकता. त्यानंतर त्या कवड्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत, पुसून घ्यायच्या आहेत. परत एखाद्या लाल कलरच्या कपड्यावरती त्या कवड्या तुम्हाला मांडायच्या आहेत. प्रत्येक कवडीला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत आणि थोडेसे फुलं अर्पण करायचे आहेत. त्यानंतर आता त्या कवड्यांना आपल्याला अभिमंत्रित करायचं आहे. अभिमंत्रित कशा पद्धतीने करायचं तर 16 वेळेस तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं त्या कवड्यांवरती पठण करायचं आहे आणि 16 वेळेस पठण केल्यानंतर तुम्हाला ह्या कवड्या माता लक्ष्मीच्या चरणांवरती तिथे अर्पण करायच्या आहेत आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये ज्या काही पैशांच्या अडचणी आहेत, माझ्या घरामध्ये जे काही दुःख, दारिद्र्य, दोष, अडचणी आहेत तर ते सर्व दूर कर, तुझी कृपा अखंड माझ्यावरती आणि या घरावरती राहू दे, अशी आपल्याला देवीला प्रार्थना करून ह्या ज्या कवड्या आहेत तर त्या देवीच्या चरणांवरती अर्पण करायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला ह्या पूर्ण कोजागिरी पौर्णिमे
पौर्णिमेच्या दिवशी पूर्ण रात्रभर देवीच्या चरणांवरती ठेवायच्या आहेत आणि बरोबर रात्री 12 वाजता तुम्हाला त्या कावड्या उचलून तुमच्या एखाद्या लाल कलरच्या कपड्यामध्ये बांधून म्हणजे त्याची पोटली तयार करून तुम्हाला ती तुमच्या पर्समध्ये पाकिटामध्ये ठेवायची आहे किंवा मग तुमचा व्यापार व्यवसाय असेल तर तिथे तुम्हाला आपल्या गल्ल्याच्या ठिकाणी वगैरे ही पोटली तुम्हाला ठेवायची आहे। तर अशा पद्धतीने हा कवड्यांचा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आणि वर्षभर म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेच्या पुढच्या वर्षी म्हणजे 2025च्या कोजागिरी पौर्णिमेपर्यंत आपल्याला ह्या कवड्या तिथेच आपल्या पर्समध्ये किंवा पाकिटमध्ये ठेवायच्या आहे आणि असं केल्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्याकडे आकर्षित होते। कवड्या ह्या देवीला खूप प्रिय आहेत आणि हा उपाय जर तुम्ही केला तर 100% तुम्हाला अनुभव येईल की आपल्या जीवनातले सर्व ज्या काही पैशांच्या अडचणी असेल त्या दूर होतील आणि तुमच्या मनातील एखादी इच्छा असेल तर तीही तुम्ही हा उपाय करत असताना देवीला सांगू शकता। तर नक्की असा हा जो उपाय तो करा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल। चाललेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।